बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आष्टी शहरातलं ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर परिसरामध्ये सध्या मी आहे. गेल्या 2 महिन्यापासून इथलं एक्सरे मशीन बंद आहे. काही रुग्णांना दिलेल्या गोळ्या आहेत ह्या बाहेर आणायच्या सांगितले जातात. आपल्यासोबत इथले रुग्ण आहेत, त्यांना विचारू काय आहे तुमची समस्या, काय अडचण? हा सर, मी मुर्शदपूर वरून 50 रुपये रिक्षाने करून आलोय पैशाच्या अडचणीमुळं. आणि माझं एचबी कमी आहे, मला पॅरालिसिस झालेला आहे 2 वर्षापासून. मला सिट्रिजिन 5 रुपयाची गोळी जर तुम्ही बाहेरून देत असले तर ट्रामा केअर ठेवून काय आहे त्याचा फायदा आहे? एक्सरे मशीन 2-2 महिने बंद, कोणी डॉक्टर जागेवर ना, कोणी सिस्टर नाही, आणि काय पर्याय? तुम्हाला काही गोळ्या वगैरे लिहून दिल्या का? दिलेत ना गोळ्या. काय लिहून दिले? हे काय हे मग किती गोळ्या होत्या काय? 7 गोळ्या होत्या आणि एकच दिली ती म्हणते. त्याच्यात हा. किती एकच दिली ती सिट्रिजिन म्हणले बा. बाहेरून आणायला सांगितलं का? हा, कुठून आणलं तुम्ही? इथे जवळ कशाला मी चौकशी केली, ते म्हणलं बाबा पैसे नाहीत, आम्ही म्हणलं ना उद्या येऊ. अजून बाबा आहेत आपल्यासोबत, काय सांगाल बाबा, तुम्हाला काही गोळ्या मिळाल्या नाही? हा, एकच गोळीने एक ट्यूब दिली. इथे 5-7 औषध दिले, ते बोलले की बाहेरून घ्या. आता मी 2-4 महिन्यापासून सारखं येतोय, असंच करते ते. मग आता ही तक्रार कुठं न्यायची? म्हणतात काय? हा? काय म्हणतात? बाहेरच्या साईटला हे मेडिकल आहे, तिथून घ्या, बाहेरून घ्या. मग दरवेळेस पैसे आणायचे कुठून? आपल्याला- बाहेरून आणले का? नाही आणले अजून, आता घ्यावं लागतं. मग आता काय करायचं? किती तुम्हाला लिहून गोळ्या किती दिल्या आणि किती मिळाले? 1, 2, 3, 4, 5, 6 पैकी 2 एवढंच भेटलं? एवढेच भेटले. बाकी काय सांगितलं? म्हणले बाहेरून घ्या. इथं नाही. इथं नाही म्हणले त्यांच्याकडे. मग आता काय करायचं? ही तक्रार कोणाकडे? आमदार साहेबाकडे सांगायची का वर खासदार साहेबाला एखादं निवेदन द्यायचं? काय मागणी तुमच्या? मग ह्या दोन्ही लोकांनी, तालुका प्रतिनिधी येत नाही, आमदार साहेब सुरेश अण्णा यांनी याच्याकडे लक्ष घालावा. आणि बीड जिल्ह्याचे ते खासदार आहेत बजरंग बाप्पा, त्यांनी पण अचानक जसं बीडला केलं तसं करावं इथं. काय मागणी? आमची काय? माझी मागणी कशी आहे, ट्रामा केअर सेंटर तुम्ही तुमचे जे काही सिरप किंवा काही जे अवेलेबल नाही, तुम्ही त्याची लिस्ट करा, तुम्ही फॉलोअप घ्या. मी एकीकडे केंद्र सरकार, राज्य सरकार सांगतंय की आरोग्य विभाग मोठा खर्च केला जातोय आरोग्य विभागावर, परंतु इथं सामान्य नागरिकाला गोळ्या देखील मिळत नाहीत. बाहेरून गोळ्या आणायला सांगितलं जाते. आष्टी शहरापासून इथपर्यंत यायला म्हणलं तर साधारणतः 50 रुपये खर्च येतो. आणि परत औषध गोळ्या जर बाहेरून दिल्या तर आणायच्या कुठून, असा प्रश्न उपस्थित होतोय. इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारलं असतं, त्यांनी सांगितले की काही गोळ्या उपलब्ध आहेत, काही नाही. वरिष्ठाचा वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष द्यावं अशी मागणी होते. रविशांत कुलकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.